गणेश गीते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, शोभा बच्छाव यांना विश्वास। गणेश गीते प्रचार रॅली। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। आज गणेश गीते यांनी दत्तनगर येथील दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात केली। यावेळी ठिकठिकाणी गणेश गीते यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी गणेश गीते यांना विजयाच्या शुभेच्छा देत महिलांनी त्यांचं औक्षण देखील केलं। गणेश गीते यांच्या प्रचाराकरता खासदार शोभा बच्छाव यांची विशेष हजेरी लाभली। यावेळी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही या प्रकारे सगळ्यांनी प्रचार केले पाहिजेत अशी भावना व्यक्त केली। पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार चंद गटाचे उमेदवार गणेश भाऊ गीते यांची या भागातून या ठिकाणी रॅली आता सुरू होते आणि खऱ्या अर्थाने हा जो एरिया आहे हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या प्रभागातून विभागातून मतदारसंघातून गणेश भाऊ गीते यांना अतिशय चांगल्या मताने ते निवडून येतील। कारण संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार आहे। त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा एक आमदार निवडून येणं गरजेचं आहे। नाही, कालचा जो काही हल्ला आहे असे प्रकार खरं तर व्हायला नको आहे। मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये या निवडणुका झाल्या पाहिजे आणि मतदारांच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं। त्याच्यामुळे कुणीही यापुढे असे प्रकार करू नये। कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रचार केला। पंचवटी बोललं तर एकदम आता गणेश भाऊ जे उमेदवार आहे आता हे तुम्ही आता बघत असता युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती म्हणल्या ती गणेश भाऊंना सगळ्या स्तरातून प्रतिसाद मिळत आहे। ज्येष्ठांचाही आशीर्वाद मिळत आहे, युवकांची साथ मिळत आहे, माता भगिनींची पण साथ मिळत आहे। पूर्ण पंचवटी परिसरात आज रॅली पण आहे आमची। कालच आमची प्रभाग 3 मध्ये झाली, आज प्रभाग 4 आणि 5 मध्ये रॅली आहे। दत्तनगर असेल परिसर, पेट्रोल परिसर असेल, इंद्रकुंड, बालेगाव स्टँड असा पूर्ण जो लांबकडे मळा असा प्रभाग 4 आणि 5 ची रॅली आहे। तुम्ही बघू शकता की प्रचंड युवक स्वतःहून या रॅलीमध्ये सहभाग होत आहे। ठिकठिकाणी भाऊंचं चौकात स्वागत होत आहे, महिला औक्षण करत आहेत। एक म्हणजे एकंदरीत ही परिवर्तनाची नांदीच ठरत आहे। हा बदल निश्चित घडत आहे। नाशिक पूर्व विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ आज पेट्रोल परिसरात अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात या रॅलीचे आयोजन केलं आहे। निश्चितपणाने मतदार राजा हा महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी या निशाणीवर 100% निश्चितपणे मतदान देईल आणि गणेश भाऊचाच विजय होईल या निमित्ताने मी शुभेच्छा। नाशिक पूर्व हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मात्र मतदारांच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं असं सांगत मतदारांना गणेश गीते यांनाच पाठिंबा देण्याची एक प्रकारे विनंती शोभा बच्छाव यांनी केली आहे। मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणूक झाली पाहिजे, तसेच गणेश गीते हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला। गणेश गीते यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभल्याचं दिसून आलं।